नंदुरबार येथील महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ नंदुरबार येथे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची जाहीर सभा संपन्न झाली आहे। या जाहीर सभेत प्रियंका गांधी यांनी सत्तेधाऱ्यांचा चांगला समाचार घेतला असून मोदींवर जोरदार टीका केली आहे। प्रियंका गांधी यांच्या जनसभेला आलोट असा जनसागर उसळल्याचं दिसून आलं आहे। तत्पूर्वी धुळ्यातील गोंदूर विमानतळावर प्रियंका गांधी यांचं आगमन झाले असता त्यांचं काँग्रेसच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आलं। त्यांनी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या व नंदुरबारमधून ॲडव्होकेट गोवाल पाडवी व धुळ्यातून डॉक्टर शोभा बच्चाव यांना निवडून देण्याचं आवाहन केलं आहे। मैं आपसे अपील करती हूं कि डॉक्टर शोभा दिनेश बच्चाव को आप भारी बहुमत से जिताएं ताकि एक देश में एक ऐसी सरकार आए जो आपके लिए काम करे और जिसके नेता सेवा और समर्पण के आधार पर आपके लिए एक अच्छी मजबूत सरकार बनाए। धन्यवाद। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। मोहाडीमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती। पाण्यासाठी मोहाडी येथील नागरिकांना भटकंती करावी लागली होती। 15 ते 20 दिवसांपासून पाणीच न मिळाल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले होते। त्यामुळे मोहाडीतील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम करण्यात आलं। मात्र रात्री अचानक पाईपलाईनला गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली होती। एकीकडे मोहाडी येथील नागरिकांना पाणी मिळत नसताना दुसरीकडे मात्र मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं। त्यामुळे या घटनेने मोहाडीतील नागरिक संतप्त झाले असून लोकप्रतिनिधी व मनपा प्रशासनाच्या विरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केल्याची चर्चा मोहाडी उपनगरात सुरू होती। मोहाडीकरांवर पाणी टंचाईचे भीषण संकट, मनपाचा गलतान कारभार व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षपणामुळे निर्माण झाल्याचं दिसून आलं। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ शहरातील राम पॅलेस येथे भाजपा दिव्यांग आघाडीचा मेळावा दिव्यांग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जयसिंग कृष्णराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला आहे। या मेळाव्यात चव्हाण यांनी सक्षम भारत व मोदींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले आहे। राम पॅलेस येथे झालेल्या मेळाव्यात शहरासह जिल्ह्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने मेळाव्यात सहभागी झाले होते। दिव्यांग बांधवांनी देखील डॉक्टर सुभाष भामरे यांना विजयी करण्याचा या मेळाव्यात निर्धार केला आहे। भाजपाच्या विजयासाठी दिव्यांग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जयसिंग कृष्णराव चव्हाण मैदानात उतरले असून स्वतः विकलांग असताना देखील दिवस रात्र प्रवास करून मोठ्या प्रमाणात मेहनत घेऊन महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत असून भाजपाला विजयी करण्याचे आवाहन करत आहे। या प्रसंगी भाजपा पदाधिकाऱ्यांसह दिव्यांग आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा मेळावा म्हणजे असा आहे की आता दिव्यांगांची ताकद सुद्धा हे भाजपासोबत आहे आणि त्याचं स्वरूप म्हणून हा मोठ्या प्रकारे हा जो मेळावा झालेला आहे दिव्यांगांचा, हा एक दिव्यांगांना भाजपप्रती एक प्रेम म्हटलं जाणार आहे, मोदीजींप्रती एक प्रेम म्हटलं जाणार आहे। ज्या मोदीजींनी पूर्ण देशामध्ये केलेला विकास यासाठी जास्तीत जास्त दिव्यांग हे आज भाजपामध्ये जुळतात आहेत, भाजपासोबतच त्यांचं काम होत आहे। तर विश्वास बिलकुल आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातनं जवळजवळ आमचा प्रयत्न चालू आहे की 45च्या वरती आमचा सीट येणार आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भरत जाधव यांच्या प्रचारार्थ धुळे शहरात मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या मोटरसायकल रॅलीत धुळे शहरासह जिल्ह्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बॅटरी या चिन्हावर जाधव हे निवडणूक लढत आहे। त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असून धुळे लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहे। मतदारांच्या घरोघरी भेटी घेत असून जनतेचा त्यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे। आदिवासी, दलित व ओबीसी समाजबांधवांच्या हितासाठी आपण निवडणूक लढत असल्याची प्रतिक्रिया जाधव यांनी दिली आहे। धुळे मतदारसंघामध्ये मी पहिल्यांदा भरतप्पा जाधव आदिवासी क्रांती सेना बाजूकडनं मी मतदारसंघाला खासदारकीला फॉर्म टाकला। याच्यासाठी का या 50-60 वर्षापासून का जशी आझादी भेटली तशी आजपर्यंत आपला जो
आदिवासी समाज आहे, आम्ही आदिवासी म्हणजे या देशाचे मूळ मालक आहोत आणि तरीही आम्हाला न परवामध्ये घेता या धर्तीवर 75 वर्ष झाले, 80 वर्ष झाले, आजपर्यंत आमच्या आदिवासी समाजाला SC ST OBCंना विचारण्यात येत नाही आणि जे बी खासदार आमदार आमच्याकडून होऊन जातात त्यांनी आजपर्यंत आम्हाला विचारलं नाही काहीच, तर आपल्या समाजाला पुढे घेऊन गेले नाही आहे. काही बी अत्याचार झाला, कोणी आमच्यासोबत येत नाही, कोणी आमच्यासोबत उभा राहत नाही. आणि तुम्ही बी पत्रकार साहेब, तुम्हाला बी सांगतो, आम्ही जेव्हा निवेदन द्यायला येतो, जेव्हा आम्ही समाजकार्य करतो, तेव्हा तुम्ही आमच्याकडे यायला 17 वेळेस विचार करतात आणि आज तुम्ही राग मानू नका, माफी मागतो तुमच्याकडनं पत्रकार साहेबांनो. तर मी गरीब आहे, माझ्याकडे आज 10 रुपये नाही आहे, पण या खानदेशामध्ये आज याच्यासाठी उभे मी SC ST OBCसाठी मी लढणार आहे आणि मागं जाणार नाही. आणि खासदारकीसाठी या धुळे जिल्ह्यातनं मी नेहमी लढत राहील आणि लढत राहील. नागरिकांचा प्रतिसाद असा आहे का कुठे बी गेलो तर अशीच जी गर्दी आहे आज मागं बिना पैशाची आहे. कोणी पेट्रोल टाकायला सुद्धा 100 रुपये मागितले नाही आहे. प्रत्येक मालेगाव असो, बागलाण असो, आम्ही समाजकार्यामध्ये नेहमी जोडून ठेवले आहे का मी आज रात्री बी गेलो तरी गाव उठतात माझ्यासाठी मतदारसंघामध्ये. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या शिवाजीनगर येथील शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्यादित लिमिटेड हा कारखाना अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मा रेवा शुगर प्रायव्हेट लिमिटेड मध्य प्रदेश यांना भाडेतत्वावर देण्यात आला असून लवकरच हा कारखाना सुरू करण्यात येणार आहे. 20 वर्षांसाठी हा कारखाना भाडेतत्वावर देण्यात आला असून या संदर्भात शिरपूर साखर कारखाना आणि धुळे जिल्हा बँक यांच्या संयुक्त समितीने ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली आहे. प्रतिनिधी धनश्री कलाल, माझा महाराष्ट्र न्यूज, शिरपूर. जागतिक परिचारिका दिनानिमित्त धुळे जिल्हा रुग्णालय येथे महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन शाखा धुळे, भाऊसाहेब रेमेडिकल कॉलेज व शासकीय रुग्णालय यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. परिचारिकांचे आद्य दैवत फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेस जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्ता देवगावकर यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर महेश बडांगे, श्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्वप्नील सांगळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवी सोनोनी, डॉक्टर हिमांशू सोनोनी, जिल्हा रुग्णालयाचे सहाय्यक अधिक सेविका श्रीमती भारती निर्मल, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या जिल्हा अध्यक्षा प्रतिभा गोडके, उपाध्यक्ष अमरजित पवार, सचिव सुवर्णा सूर्यवंशी यांच्यासह परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष, आज आम्ही 12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्त रक्तदान शिबिर आम्ही आज आयोजित केलेले असून हे रक्तदान शिबिर जे आहे ते जिल्हा शल्यचिकित्सक आणि महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही ते आयोजित केलेले असून आज रक्ताची धुळे जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा भरपूर प्रमाणात होत असून आहे, त्यामुळे आम्ही आज हे रक्तदान शिबिर ठेवलेले आहे. तर माझे धुळेकर जनतेला देखील हीच एक विनंती आहे की त्यांनी जेवढे काही रक्तदाते असतील त्यांनी कृपया करून हिरे मेडिकलला जाऊन रक्तदान करावे. अन्यथा आज 1 वाजेपर्यंत आपल्या धुळे जिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबिर सुरू आहे, तर तिथे त्यांनी यावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच आज येथे रक्तदाते जे आहेत ते आमची सर्व परिचारिका बंधू भगिनी, डॉक्टर्स, त्यानंतर जिल्ह्याचे जे रुग्ण येत आहेत त्यांच्याबरोबर जे नातेवाईक आहेत त्यांनी देखील रक्तदान येथे केलेले आहे. त्या सर्वांचे मी आमच्या महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनकडनं आभार मानते व तसेच सर्व पत्रकार बंधूंनी यासाठी खूप मदत केली, त्यामुळे सर्व पत्रकार बंधूंचे देखील मी आभार मानते. धन्यवाद. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.
3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अक्षय तृतीया मानला जातो। या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या मंदिराला आंब्यांची सजावट करण्यात आली होती। तसेच आई एकविरा देवीच्या मूर्तीला पाळण्यात बसवण्यात आले होते। पाळणा देखील हलवण्यात आला। आंब्याच्या झाडाखाली आई एकविरा देवीची मूर्ती पाळण्यात बसल्याचे चित्र एकविरा देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आलं होतं। हा सजीव देखावा पाहण्यासाठी आई एकविरा देवी मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या आई एकविरा देवी यात्रोत्सवाचा समारोप देखील अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर करण्यात आला, अशी माहिती आई एकविरा देवी मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी सोमनाथ गुरव यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। श्री एकविरा देवी रेणुकामाता मंदिर ट्रस्टच्या वतीने आदिशक्ती एकविरा मातेचा यात्रा उत्सवाचा अक्षय तृतीया निमित्ताने आज सांगता दिवस आणि त्या दिवशी आई भगवतीला झुल्यावर बसून झुलवलं जातं, म्हणजे त्याला झुला बनवतो, त्याच्यात ती मूर्ती आई मूर्ती ठेवून झुलवलं जातं आणि एक आई भगवती असे आंब्याच्या झाडाखाली झुल्यावर आहे असं एक वैभव चित्र दाखवून अक्षय तृतीयाचा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्या कारणाने आज नवीन असे कोणी उद्योग सुरू करतात, कोणी काहीतरी भांडवल टाकून काही ना काही करतात, त्याला आई भगवतीचा आशीर्वाद घ्यायला बहुसंख्य लोक येऊन आणि झुल्याला हात लावून जातात आणि आपला व्यवसाय सुरू करतात। आणि आज ह्या झुल्याच्या याच्यावरून नंतर अक्षय तृतीयावरून अक्षय तृतीयानिमित्त सगळ्या भाविक भक्तांना शुभ आशीर्वाद। धन्यवाद। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।